जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपला अरन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप, ज्या विद्यार्थी लॉसाठी ॲडमिशन घेऊ इच्छितात, ज्यांनी CET दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जे विद्यार्थी 12वी नंतर 5 इयर LLB करू इच्छितात किंवा जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून 3 इयर LLB करायचं त्यांचं स्वप्न आहे, त्या विद्यार्थ्यांनी CET दिलेली आहे. ते विद्यार्थी आता कॅप राऊंडसाठी इलिजिबल आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडसाठी सर्वसाधारण सूचना काय आहेत, कॅप राऊंड कसा फिल करायचा, माझ्या आवडते कॉलेज या कॅप राऊंडमध्ये लिस्टमध्ये मला दिसत नाही आहे, ते मी ॲड कसे करायचे, का असं होत आहे किंवा अप्रूव्ह कॉलेज का कमी आहेत, या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण इथं घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम मी तुम्हाला सर्वसाधारण सूचना दाखवतो. ज्या सूचना 5 इयर LLB करणारे विद्यार्थी असतील किंवा 3 इयर LLB करणारे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठी त्या महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या सूचनाचं तंतोतंत पालन करायचे आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्यासाठी मॅन्डेटरी असतात किंवा त्याची रिक्वायरमेंट जी आहे ती ॲडमिशनला लागते. तुमचं ॲडमिशन तुम्ही कोणत्या कॉलेजला घेऊ शकतात, पर्सेंटेल आहे तुमची, जे तुमची पर्सेंटेल असेल ते तुमचे किती आलेले आहे, ते तुम्ही त्याच्या अनुषंगाने तुम्ही कोणतं कॉलेज व्यवस्थित प्रेफरन्स देऊन तुम्ही चूज करायचं आहे, या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता मी प्रथम तुम्हाला सर्वसाधारण ज्या सूचना आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर 5 इयर LLBच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगेल की शेड्यूल काय आहे, त्यांनी काय काय काळजी घ्यायची. त्यानंतर मग मी LLB 3 इयर्ससाठी जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सांगेल आणि शेवटी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत त्या गोष्टीचा मी तुम्हाला इथं व्यवस्थितपणे चर्चा करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रथम म्हणजे काय, तर सर्वसाधारण सूचना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET कक्षा आहे, त्यांनी तुम्हाला काही जाहीर सूचना दिल्या आहेत, जे की दोन्ही विद्यार्थी म्हणजे विधी 3 वर्ष असेल किंवा 5 इयर LLB असेल या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर प्रक्रिया म्हणजे कॅपसाठी जे सार्वजनिक सूचना आहेत ते म्हणजे काय, तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडून शैक्षणिक 2026-27 साठी बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे BCIची मान्यता व संबंधित विद्यापीठांची संलग्नता म्हणजे काय, युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन प्राप्त झालेल्या महाविद्यालयांची यादी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षास प्राप्त झालेली आहे. जे बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांनी त्यांच्यासोबत जी विद्यापीठांची संलग्नता आहे म्हणजे युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन आहे, ते महाविद्यालयाची यादी राज्य सामायिक परीक्षा जे घेणारे आहेत त्यांच्याकडे ते प्राप्त झालेली आहे. तर सदर यादीमध्ये जे 3 वर्ष असेल LLB किंवा जे 5 वर्ष असेल तर त्यांच्यासाठी अभ्यासक्रमासाठी 93 म्हणजे 93 महाविद्यालय, तसेच 5 वर्षासाठी 56 महाविद्यालयांचा समावेश आहे. सदर मान्यताप्राप्त महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्रभूती प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप राऊंड प्रथम फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक काळजीपूर्वक वाचून त्यानुसार विहित मुदतीत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करायची आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे कॅपच्या पुढील फेरीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. आता जे आहे ते तुमचे कॅप राऊंड फर्स्टची तुमचे शेड्यूल दिलेलं आहे, ते 5 इयर LLB असेल किंवा 3 इयर LLB असेल. परंतु इथं जे आहे विद्यार्थी मित्रांनो, जे युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन जे आहे म्हणजे काय, बार काउन्सिल ऑफ इंडिया असतं आपलं महत्त्वाचं, आपलं जे बोर्ड असतं ते बार काउन्सिल ऑफ इंडिया असतं. त्या अनुषंगाने मग आपले वेगवेगळे स्टेटचे बार असतात, बार काउन्सिल ऑफ असतात. महाराष्ट्राचं वेगळं आहे, त्यानंतर गुजरातचं वेगळं असू शकतं. मग ही जी संपूर्ण गोष्टी आहेत बार काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यासोबत जे युनिव्हर्सिटींचे ॲफिलिएशन आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्या अनुषंगाने ज्या युनिव्हर्सिटी आहेत 5 वर्ष असतील किंवा 3 वर्ष असतील त्यांची संख्या इथे त्यांनी दिलेली आहे. आणि जे कॅप राऊंडचं जे वेळापत्रक आहे ते तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थितपणे त्याचं तंतोतंत जर तुम्ही पालन केलं, कारण काही विद्यार्थ्यांना समजत नाही की फॉर्म कधी सुरू होतात, कधी बंद होतात, त्यानंतर मग कधी जायचं, फॉर्म कधी भरायचा, फॉर्म भरल्यानंतर माझं जे कॉलेज आहे किंवा मला जे पाहिजे कॉलेज आहे, माझ्या घरापासून जे जवळचं कॉलेज आहे ते लिस्टमध्ये नाही आहे, तर मी काय करायचं, त्याच्यावर आता पुढचा आपला जो क्वेश्चन आहे त्याच्यावर आपलं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजी करायची नाही आहे. प्रथम म्हणजे कॅप राऊंडचं शेड्यूल मी तुम्हाला दाखवतो, त्यानंतर आपण जो तुम्हाला पडलेले जे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर आपण पाहणार आहोत. प्रथम आपण जे 5 इयर LLB आहे म्हणजेच
12वी नंतर जे विद्यार्थी 5 वर्षासाठी LLB करू इच्छितात त्यांच्यासाठी जे शेड्यूल आहे ते आपण पाहूयात. जेणेकरून जे विद्यार्थी 5 इयर LLB करणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 5/8/2026 ते 7/8/2026 कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड 1 म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म जे कॉलेज ऑप्शन असतात त्याचा जो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, तो राऊंड जो आहे तो तुमचा 5 तारीख म्हणजे 5 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेला आहे. त्याची जी लास्ट डेट आहे ती तुमची 7 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. आज जी डेट आहे तुमची 6 ऑगस्ट आहे म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल, फिलिंग फॉर्म भरलेला नसेल, तर लवकरात लवकर जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. आता तुमचा क्वेश्चन आहे की सर माझ्या जवळचं म्हणजे मी जिथं राहतो त्या जवळचं जे कॉलेज मला पाहिजे होतं ते या लिस्टमध्ये नाही आहे. तर मी काय करू? तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर मी तुम्हाला सांगतो जे फर्स्ट प्रेफरन्स आहे, ते फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही असं टाका की ते फर्स्ट प्रेफरन्समध्ये जर तुमचं जवळचं कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे ते कॉलेज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला पाहिजेच असेल आणि तुमचे जे पर्सेंटाइल असेल ते व्यवस्थित असतील, तर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स असंच टाकायचं आहे जे तुम्हाला पाहिजे आहे. मी परत एकदा रिपीट करतो. फर्स्ट प्रेफरन्स जे आपण ऑप्शन भरतो, फर्स्ट प्रेफरन्समध्ये जर आपला नंबर लागला किंवा आपल्याला जर ते कॉलेज अलाउड झालं, तर आपल्याला ॲडमिशन हे मॅन्डेटरी असतं. आपल्याला ते ॲडमिशन घ्यावंच लागतं. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या जवळचं कॉलेज जर त्यांच्या लिस्टमध्ये असेल आणि त्यांना ते कॉलेज पाहिजेच असेल आणि त्यांना ते कॉलेज आपल्या पर्सेंटाईलनुसार भेटत असेल किंवा नाही भेटत असेल, परंतु मला त्या कॉलेज पाहिजे. त्या कॉलेजचं नाव फर्स्ट प्रेफरन्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं जे तुम्हाला आवडेल, तुमच्या घरापासून 30 किलोमीटर, 40 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर जे तुम्हाला योग्य वाटेल त्या हिशोबाने तुम्ही प्रेफरन्स द्यायचे आहेत. असा फॉर्म तुम्ही भरायचा आहे. जे विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की लिस्टमध्ये माझं जे आवडतं कॉलेज आहे किंवा माझ्या घराच्या जवळ जे कॉलेज आहे त्याचं नाव नाही, म्हणून तुम्ही हा फॉर्म भरायचा काय नाही भरायचा अशा दुविधेमध्ये तुम्ही राहता कामा नये. हा फर्स्ट फॉर्म जो आहे किंवा कॅप फर्स्ट आहे हा तुम्ही भरायचाच आहे. कारण जर तुम्हाला वर्ष वाया घालवायचं नसेल, कारण काही विद्यार्थी असं असतात की कन्फ्यूज असतात की ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं, यावर्षी LLB करायचं की नाही करायचं. त्या अनुषंगाने त्यांचे जे वर्ष आहेत किंवा 1 वर्ष असेल किंवा 2 वर्ष असेल त्यांची अशी वाया जातात. CET देतात, परंतु कॅप राऊंडमध्ये फॉर्म भरल्यानंतर व्यवस्थित आपल्याला कॉलेज मिळत नाही. अशा अनुषंगाने ते विद्यार्थी तो वर्ष वाया घालतात आणि मग जे विद्यार्थ्यांना जे कॉलेज पाहिजे असेल ते विद्यार्थी पुढच्या वर्षी ते CET देऊन व्यवस्थितपणे ते कॉलेज घेण्याच्या तयारीत असतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना वर्ष वाया घालवायचं नसेल, त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे काय? तुमच्या जवळचं तुम्ही जिथे राहतात त्याच्या जवळपास जे कॉलेज आहेत त्याची नावं तुम्ही 2 पासून स्टार्ट करायची आहेत. फर्स्ट प्रेफरन्स असंच द्या की जे कॉलेज तुम्हाला मनापासून आवडतं किंवा जे कॉलेजला तुम्हाला जाण्याची इच्छा मनापासून आहे. कारण फर्स्ट प्रेफरन्स जर तुम्हाला झालं, जे ते अलाउड झालं, तर तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन घ्यावंच लागतं. मग आता सेकंड म्हणजे काय? तर अलोकेशन ऑफ राउंड फर्स्ट म्हणजे जे सीट आहेत ते अलोकेशन कधी होणार आहे तुमचे 12 ऑगस्ट 2026. कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेज जे तुम्हाला अलॉट झालेलं आहे कॉलेज, सीक ॲडमिशन फॉर राऊंड म्हणजे तुम्हाला जर ॲडमिशन तिथं तुम्हाला समजून घ्या 12 तारखेला तुमचा जर राऊंड फर्स्टमध्ये जर तुमचा एखादं कॉलेज जर अलॉट झालं, तर तुम्ही 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत 15 तारखेला सुट्टी आहे कारण 15 ऑगस्ट आहे. या दरम्यान तुम्ही ते कॉलेजला जाऊन भेट देऊन तिथे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. ते डॉक्युमेंट घेऊन व्यवस्थित तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करून घ्यायची आहे. त्यानंतर मग सेकंड राऊंडसाठी जे पोर्टलवर आहे ते 19 ऑगस्टला कॉलेज अपलोड म्हणजे जितके त्यांचे कॉलेज जे कॅन्डिडेट असतील, किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले ती लिस्ट तुमची येईल. त्यानंतर मग कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड 3 अँड इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड. मग त्यानंतर 5 ते 8 किंवा 13-8 हे जे आहे ते तुमचं जे विद्यार्थ्यांनी अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड असतील कॅन्डिडेट फॉर राऊंड 3 जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असतं किंवा राऊंड 3 काय असतो ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कारण राऊंड 3 कोणासाठी असतो?
ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर महत्त्वाचं काय आपल्यासाठी, तर राऊंड सुरू झालेले आहेत. राऊंडचे ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे. ऑप्शन कसे भरायचे, फर्स्ट प्रेफरन्स कसं द्यायचं, हे तुमचं क्लिअर झालं असेल, जे विद्यार्थ्यांना 5 इयर LLB करायचं आहे त्यांच्यासाठी. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर 3 इयर LLBसाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं शेड्यूल काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचंसुद्धा 5/8/2026 ते 7/8/2026 रोजी ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे. त्यानंतर त्यांचं अलोकेशन ऑफ राऊंड 1 म्हणजे त्यांचं जे राऊंड फर्स्टचा जो त्यांचा अलोकेशन आहे तो 11 तारखेला आहे आणि त्यांनासुद्धा 12 ते 17 तारखेपर्यंत त्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा तीच महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स आणि तुमचे जवळचे कॉलेज, जे मी 5 वर्ष विद्यार्थ्यांना सांगितलं तेच तुमच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट प्रेफरन्स तुमच्या आवडीचं कॉलेज द्या. सेकंड, थर्ड जे तुमच्या घराच्या जवळचं कॉलेज आहे, तुम्हाला वर्ष वाया घालवायचं नाही आहे, त्या हिशोबाने तुम्ही सेकंड, थर्ड, फोर्थ, 5 असे ऑप्शन द्यायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता डॉक्युमेंट काय काय लागतील आणि राऊंड 3 काय आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट मी मिसिंग केली ती म्हणजे काय, तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ॲप्रूव्ह कॉलेज आणि माझ्या कॉलेजचं नाव त्या लिस्टमध्ये नाही आहे. तर याचा आन्सर असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की बघा दरवर्षी LLB जे करणारे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी CET देतात. त्यानंतर ते विद्यार्थी CET देऊन त्यांना काहीतरी पर्सेंटाइल येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिले मार्क्स होते, आता पर्सेंटाइल आहेत. त्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना त्या हिशोबाने त्यांना कॉलेज मिळत असतं. मग या प्रक्रियेच्या दरम्यान जे काही CET सेल आहे ते कॉलेजला ॲप्रूव्हलसाठी काही वेळ देतं, की तुम्ही या जे CET सेल आहेत यामध्ये तुम्ही जर सहभागी व्हायचं असेल, की सहभागी व्हायचं असेल म्हणजे काय, तर ज्या कॉलेजांना सहभागी व्हायचं असेल त्यांना ॲप्रूव्ह करावं लागतं CET सेलनुसार. मग ते कॉलेज जे आहे ते इथं ॲप्रूव्हल लेटर देतात. तो त्यांचा टेक्निकल भाग आहे. परंतु आपल्याला फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे, की ज्या कॉलेजांना या CET सेलमध्ये सहभाग व्हायचं असतं ते ॲप्रूव्हल घेत असतात. मग आता जे विद्यार्थी LLB 3साठी इलिजिबल आहेत किंवा त्यांनी कॅप राऊंडसाठी फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासाठी आहेत 112 ॲप्रूव्ह कॉलेज. म्हणजेच पूर्ण महाराष्ट्रात 112 कॉलेज आहेत, की ते ॲप्रूव्ह आहेत. 112 कॉलेज जे आहेत ते तुमच्या लिस्टमध्ये येऊ शकतात. जे काही कॉलेज आहेत ते अनॲडेड आहेत. ते इथं CET सेलमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला नाही आहे. ते तुमचे या लिस्टमध्ये येणार नाही किंवा ते लिस्टमध्ये ते तुमचे कॉलेज दिसणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे काय, की त्यांनी इथे ॲप्रूव्ह घेतलेलं नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे कॉलेज आहे ते लिस्टमध्ये दिसत नाही आहे. मग आता अनरजिस्टर्ड जे कॉलेज असतील मग त्यांमध्ये ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमार्फत सांगणार आहे, की बार काउन्सिलचे जे नियम आहेत त्यामध्ये ते मान्यताप्राप्त जे विद्यालय असतात त्यांच्यामध्ये ॲडमिशन घेतलं तर काय फायदा होतो. त्यानंतर जे ब्लॅकलिस्ट कॉलेज आहेत ते कोणकोणते आहेत, त्यानंतर मग तुमचं जे महत्त्वाचं कॉलेज निवडणं, या संपूर्ण गोष्टी आपण वेगळ्या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत, कारण तो वेगळा भाग आहे. फक्त तुम्हाला एवढंच समजून घ्यायचं आहे इथं, की तुमचं जे कॉलेज आहे ते ॲप्रूव्ह झालेलं नसल्याकारणाने तुम्हाला ते लिस्टमध्ये दिसत नाही आहे. आता LLB जे विद्यार्थी 5 इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्यांच्यासाठी फक्त 76 इतकी कॉलेज ॲप्रूव्ह कॉलेज आहेत. म्हणजे 12वी नंतर ज्या विद्यार्थी ॲडमिशन घेण्याच्या तयारीत असतील त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी जे आहेत त्यांना ॲडमिशन मिळणार नाही. हे तुम्ही लक्षात असू द्या, कारण ॲप्रूव्ह कॉलेजची संख्या खूप कमी आहे. म्हणून तुम्हाला जे लिमिटेड सीट आहेत त्या लिमिटेड सीटमध्ये तुमचं कॉम्पिटिशन आहे किंवा तुम्ही त्यामध्येच त्या कॉलेजाच्या आसपास किंवा त्या 76 कॉलेजच्या सीटमध्येच तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सीट अलोकेशन होऊन जाईल ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊन घेतील. त्या अनुषंगाने तुमचे जे सीट आहेत ते डिक्रीज होऊन जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार नाहीत किंवा जे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल ते फक्त एकच कारण असू शकतं, ते म्हणजे काय, ॲप्रूव्ह कॉलेजची संख्या अगदी कमी आहे. मग विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वाचा प्रश्न असला तुमचा तो म्हणजे काय, तर डॉक्युमेंट कोणकोणते लागतील. कन्व्हर्जन सर्टिफिकेट असेल ते कसं बनवायचं ते एक लागतं का, ते सुद्धा लागतं. कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्ही बनवलं असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं काय आहे तुमचे तर डॉक्युमेंट.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता डॉक्युमेंटची लिस्ट पाहता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे काय, तर जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही रेडी ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना खरंच ॲडमिशन पाहिजे असेल, कारण काय असतं, तुम्ही तुमचे जर डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवले नाही तर जेव्हा तुम्ही कॉलेजला भेट देतात, कॉलेज जर चांगलं असेल, थोडं फ्रेंडली असेल तर ते तुमच्यासोबत थोडं सहकार्य करतात. मात्र जर कॉलेज थोडं स्ट्रिक्ट असेल, कॉलेजचे जे ॲडमिशन घेणारे जे सर असतात ते जर थोडे रूड असतील तर ते तुमच्यासोबत फक्त म्हणजे बोलताना ते तुमच्यासोबत रूडली बिहेवियर जर करत असेल तर तिथे मात्र तुमचं ॲडमिशन होणार नाही. कारण तुमच्या डॉक्युमेंटची पूर्तता जर तुम्ही केली नाही तर मात्र विद्यार्थी मित्रांनो तुमचं ॲडमिशन तिथं होणार नाही. कारण मग मग तुम्ही नंतर बोलले की माझं हे सर्टिफिकेट नव्हतं, माझं CET सेलमध्येही लागला होता, परंतु डॉक्युमेंटची मॅन्डेटरी जी आहे, डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसले तर ती कॉलेज किंवा ते महाविद्यालय जे तुमचं शेड्यूल दिलेलं आहे 12 ते 18 आणि 11 ते 17 LLB वाल्यांसाठी आणि 5 इयर LLB वाल्यांसाठी 12 ते 18 यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर ती सीट जी आहे ती वॅकंट होऊन जाते. त्यामध्ये तुमचं नुकसान होणार आहे. म्हणून डॉक्युमेंटसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर तुमच्याकडे प्रथम SSCचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते मी तुम्हाला सांगतो. तर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला लागणार आहेत. तर फर्स्ट म्हणजे SSC मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. तसंच HSCचं पण लागेल, म्हणजे 12वीचं सुद्धा मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट आणि जे तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट मिळतं ते. त्यानंतर समजा तुम्ही 12वी नंतरच करणार असाल तर मग जर तुमचा गॅप पडलेला असेल तर गॅप सर्टिफिकेट बनवून घ्या वेंडरकडे जाऊन. म्हणजे तुमचे जे तहसीलदार असतात, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा तालुक्यात राहत असाल त्या ठिकाणी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे, जर तुमचा गॅप असेल तर. त्यानंतर LC म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचं जर कॅटेगरीमधून तुमचं ॲडमिशन असेल तर कास्ट सर्टिफिकेट, त्याला व्हॅलिडिटी. त्यानंतर जर समजा तुम्ही OBC असाल तर OBC सर्टिफिकेट, EWS असाल तर EWS सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचं काही जे नॉन क्रिमिनलमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला लागेल. त्यानंतर तुम्हाला कन्वर्जर सर्टिफिकेट जे तुम्ही बनवलेलं आहे, जे तुम्ही मार्कशीट म्हणजे जे मार्कांच्या हिशोबाने तुम्ही काढलेलं आहे ते. त्यानंतर CETचा जो फॉर्म भरला होता तो. त्यानंतर कॅपराऊंड फर्स्टमध्ये जे अलोकेशन होईल त्याची प्रिंट. कॅपराऊंड फर्स्टमध्ये जे तुम्हाला जर अलोकेशन झालं तुमचं तर त्याची प्रिंट. तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे CETमध्ये तो स्कोर कार्ड. त्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल आणि 3 इयर LLBमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुमचे डिग्रीचे सर्टिफिकेट फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्याचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट. अशा पद्धतीने तुमचे एवढे जे डॉक्युमेंट आहेत ते मॅन्डेटरी असणार आहेत. गॅप सर्टिफिकेट जर तुम्ही गॅप घेतलेला असेल, खूप मोठा गॅप असेल तुमचा 2-4 वर्षाचा, तर गॅप सर्टिफिकेट LC मॅन्डेटरी आहे. आता काही विद्यार्थी मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा काही विद्यार्थ्यांना लागतं. ते मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला कुठून मिळतं, तर मायग्रेशन सर्टिफिकेट ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रिव्हियस कॉलेजमध्ये जिथं ॲडमिशन घेतलेलं असेल, जिथून पासआउट असाल तिथं मायग्रेशन सर्टिफिकेटचा एक अर्ज द्या. कशासाठी लागतो आहे, तर मला LLBच्या ॲडमिशनसाठी मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं आहे. तर ते तुम्हाला काही फीज घेऊन किंवा अगदी अल्प फीज असते त्याला, किंवा ते अल्प फीज असेल किंवा ऑनलाईन प्रोसेस असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे. कारण काही युनिव्हर्सिटी हे मायग्रेशन सर्टिफिकेट जे ते ऑनलाईन देतं, काही जी युनिव्हर्सिटी आहे तिथं अर्ज करून ते नंतर तुम्हाला देत असतं. त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन किंवा त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ती चौकशी करून तिथं अर्ज देऊन मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर जे मार्कशीट आहेत सगळे मार्कशीट त्याचे तुम्ही जे आहेत ते 3 बंच बनवा. 3 बंच बनवल्यानंतर म्हणजे ओरिजिनल एक सेट ठेवा, त्याचा सेट एक दुसरा ठेवा, त्याला अजून एक सेट ठेवा आणि एक सेट तुमच्याकडे असू द्या. असे 3 सेट बनवा. अशा पद्धतीने तुमचे जे डॉक्युमेंट आहेत, जर मी एखादं जर डॉक्युमेंट इथं विसरलो असेल, जर ते तुमच्या लक्षात असेल, ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुमच्या ॲडमिशनमध्ये तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
इन्कम सर्टिफिकेटसुद्धा लागतं का ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. कारण इन्कम सर्टिफिकेट जर लागत असेल तर इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी अडचण आहे ती ॲडमिशनमध्ये येणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. पुढचा व्हिडिओ जो असेल तो तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल की कॅप राऊंडमध्ये किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले, कसे झाले, त्यानंतर पुढचा संपूर्ण जी अपडेट आहे. ॲडमिशन झाल्यानंतर मग LLBसाठी कोणकोणते महत्त्वाचे सब्जेक्ट असतात, कोणकोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये कसं पॅटर्न आहे, कोणकोणत्या युनिव्हर्सिटीसाठी कोणकोणते बुक्स व्यवस्थित वाचायचे, अशा संपूर्ण गोष्टीचं जर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन पाहिजे असेल, कारण मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे, LLB आहे, LLM आहे, AIB पास आहे. आता सध्या प्रॅक्टिस सुरू आहे, स्वतः सेल्फ प्रॅक्टिस सुरू आहे. JMFCची सुद्धा माझी तयारी सुरू आहे. मी इंजिनिअरिंग केल्यानंतर मी LLB केलेला आहे. या संपूर्ण गोष्टीचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्याल, तुम्हाला किती पर्सेंटेज लागतात, तुमचा स्कोर कसा मेंटेन करायचा, MNC असेल किंवा ॲडमिशन जे महत्त्वाचे जे स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी किती पर्सेंटेज लागतात, थ्रूआउट कसे पास व्हायचं, अशा संपूर्ण गोष्टीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.